नमस्कार. हॅलो सह्याद्रीच्या आजच्या भागात मी प्राजक्ता आपटे तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका मध्यंतरी पार पडल्या. आता आगामी काळातल्या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका. मतदान करणं ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. खरं तर असं आपण नेहमीच म्हणतो की मतदानाचा हक्क बजावणे, पण याबरोबरच येते ती जबाबदारीची जाणीव आणि त्यासाठी जागरूकता असणं ही फार महत्त्वाची गोष्ट ठरते. आता ही जागरूकता म्हणजे कोणत्या गोष्टीची पूर्वकाळजी घेणं गरजेचं आहे, आज आपण हेच जाणून घेणार आहोत. सविस्तर ह्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. त्यासाठी आजचा आपला नेमका विषय काय तो सर्वप्रथम लिहून घेऊया. आजचा आपला विषय आहे तुझ्याचसाठी मतदार राजा. आगामी विधानसभा निवडणुकीची मतदार याद्या अद्ययावत करण्याबाबत विशेष मोहीम. आणि आज अत्यंत या महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी तितकीच अत्यंत महत्त्वाची व्यक्ती आज आपल्या इथे उपस्थित आहे. आपण आमंत्रित केलं आहे डॉक्टर किरण कुलकर्णी, अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य. नमस्कार सर. नमस्कार. आजच्या भागात तुमचं मनपूर्वक स्वागत करते. सर्वप्रथम आपला परिचय आपल्या प्रेक्षकांना करून देते. डॉक्टर किरण कुलकर्णी, अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य. भारतीय प्रशासकीय सेवेत ज्येष्ठ अधिकारी म्हणून आपण कार्यरत आहात. अर्थशास्त्रामध्ये डॉक्टरेट असून आदिवासी पुनर्वसनाचे आर्थिक आणि कायदेशीर पैलू हा आपला PhD संशोधनाचा विषय होता. वाणिज्य, कायदेविषयक, MA समाजशास्त्र अशा विविध विषयांवरील शैक्षणिक पदवी आपण संपादित केली आहे. नगर परिषद प्रशासन संचालनालय आणि आदिवासी विकास या विभागांचे आयुक्तपद, यशदाचे अतिरिक्त संचालक यासह विविध पदांच्या जबाबदाऱ्या यशस्वीरित्या आणि संवेदनशीलरित्या आपण सांभाळल्यात. कथा, कविता, निबंध, लेख, एकांकिका, नाटक, पथनाट्य, नभोवाणी मालिका, भाषण संग्रह असा बहुपैलू लेखन प्रवास आपला आहे. विविध साहित्य प्रकारातील 17 पुस्तकं आणि शेकडो लेख आजवर सरांचे प्रसिद्ध झाले आहेत. असं आवर्जून सांगावंसं वाटतं की कुशल प्रशासक, प्रयोगशील लेखक, संवेदनशील संशोधक, ओघवत्या शैलीचा वक्ता आणि प्रेरणादायी मार्गदर्शक अशी आपली ओळख ही बहुश्रुत आहे. मंडळी, मगाशी मी जो शब्द प्रयोग केला की जागरूकता ही फार महत्त्वाची ठरते. मग नाव बदल असेल, पत्त्यात बदल करायचा असेल, नेमकी कोणती ओळखपत्र ही ग्राह्य धरली जातात, अशा अनेक प्रश्नांची उकल आज आपण करणार आहोत. सरांचं मार्गदर्शन आपल्याला मिळणार आहे. आणि मंडळी, आजचा आपला विषय आहे की तुझ्याचसाठी मतदार राजा. या विषयाला अनुसरून आणि प्रातिनिधिक स्वरूपात आपले प्रश्न असावे. आजच्या विषयाला सुरुवात करूया. सर, परत एकदा भागाची सुरुवात करताना तुमचं मनापासून स्वागत करते. आणि मी जसं मगाशी म्हणाले की आता येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका, तर त्यासाठी सर आपण म्हणतो की निवडणूक आयोगाची ही तयारी तर जोरदार सुरू असेल. आणि नेहमी एक आपण शब्द याबाबत जेव्हा वाचताना किंवा SSR की याद्यांचं एकदा परत अपडेशन, तर ही जी सारी प्रक्रिया आहे सर, ह्यातले आम्हाला जरूर टप्पे काय आहेत ते सांगा. आणि ही दरवेळेस होणारी प्रक्रिया आहे का? आपण अगदी योग्य उल्लेख केलात की जागरूक मतदार ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि आपल्या देशातली लोकशाही यशस्वी होण्यासाठी मतदारांनी जागरूक असणं हे खूपच महत्त्वाचं आहे. मतदारांनी जागरूक व्हायचं ते फक्त मतदानाच्या दिवशी मतदान करण्यापुरतंच का, हा खरा मुद्दा आहे. भारत निवडणूक आयोगाचं असं म्हणणं आहे की मतदारांनी त्यापूर्वीच जागरूक होऊन आपलं नाव मतदार यादीत आहे का,
आपलं मतदान केंद्र कोणतं आहे याची माहिती घ्यायला पाहिजे. आणि याच्यासाठी प्रत्येकच निवडणुकीच्या आधी आपण जो उल्लेख केला SSR, हा SSR म्हणजे समरी सर्व्हे रिव्हिजन, म्हणजे मराठीमध्ये त्याला मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम असं म्हटलं जातं. आणि या पुनरीक्षण कार्यक्रमामध्ये जो प्रत्येक निवडणुकीच्या आधी होत असतो याच्यामध्ये 2-3 गोष्टी केल्या जातात. त्यातला पहिला टप्पा आहे तो म्हणजे मतदान केंद्रांची पुनर्रचना. जिथे जिथे आवश्यक असेल तिथे नवीन मतदान केंद्र तयार केली जातात. काही मतदान केंद्र फोडून त्याचे 2 किंवा 3 मतदान केंद्रांमध्ये विभाजन केलं जातं. कारण एखाद्या मतदान केंद्रात जर संख्या जास्त असेल मतदारांची तर आपल्याला त्या मतदान केंद्राचं विभाजन करणं आवश्यक ठरतं. त्याचप्रमाणे मतदान केंद्रांची संपूर्णपणे पाहणी करून योग्य पद्धतीने मतदान तिथे पार पाडेल या दृष्टीने त्या मतदान केंद्रांची रचना केली जाते. हे एक काम केलं जातं. त्याचबरोबर मतदार यादीचा मसुदा, ज्याला आपण ड्राफ्ट रोल म्हणतो, हा मसुदा प्रसिद्ध केला जातो. आणि महाराष्ट्राच्या बाबतीत 6 ऑगस्ट रोजी अशा प्रकारचा मतदार यादीचा मसुदा हा जाहीर करण्यात आलेला आहे. अपेक्षा अशी आहे की सर्व मतदारांनी हा मसुदा पाहावा. त्याच्यामध्ये आपलं नाव कुठे आहे, आपलं मतदान केंद्र कोणतं आहे, आपलं नाव योग्य पद्धतीने आहे की नाही हे तपासावं. आणि त्यामध्ये काही दुरुस्ती पाहिजे असेल तर त्यासाठी अर्जाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तो अर्ज करून आपल्याला पाहिजे ती दुरुस्ती करून घेता येते. या प्रकारे अंतिम मतदार यादी जेव्हा तयार होते तेव्हा ती अंतिम मतदार यादी आपल्याला निवडणुकीसाठी वापरायला योग्य पद्धतीने हातामध्ये येते. आणि ही सगळी जी प्रक्रिया आहे याला आपण मतदार यादीचं पुनरीक्षण असं म्हणतो. तो कार्यक्रम सध्या चालू आहे. 6 ते ऑगस्ट ते 20 ऑगस्ट या 15 दिवसाच्या कालावधीमध्ये मतदारांना आपले क्लेम्स आणि ऑब्जेक्शन्स हे देता येतील. आणि त्याप्रमाणे त्यांच्याबाबत मतदार यादीत जी नोंद आहे त्यामध्ये आवश्यक ती दुरुस्तीसुद्धा करून घेता येईल. जरूर सर. मग हे हा जो पुनरीक्षणाचा जो याद्या अपडेशन आपण ज्याला म्हणतो SSR, मग हे दरवेळेस होतं का सर? मग कोणत्या नेमक्या पद्धतीतून सर्वेक्षण होतं आणि ही माहिती गोळा केली जाते? पुनरीक्षण हे प्रत्येक निवडणुकीच्या आधी होतच असतं. पण आपल्याला कल्पना आहे की लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका 5-5 वर्षांनी होतात. पण दरवर्षी सुद्धा पुनरीक्षण होत असतं. म्हणजे दरवर्षी 1 जानेवारी ही एक आधारभूत दिनांक मानून दरवर्षी पुनरीक्षण होतं. कोणतीही निवडणूक मध्ये आली तर त्या निवडणुकीच्या आधी सुद्धा पुनरीक्षण होतं. आपल्या महाराष्ट्राच्या बाबतीत 2024च्या जानेवारीमध्ये पुनरीक्षणाचा एक कार्यक्रम पार पाडण्यात आला. त्याच्यानंतर लोकसभा निवडणूक झाली. त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या आधी आता पुन्हा पुनरीक्षण कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. आणि त्यामागचं उद्दिष्ट हेच आहे की मतदार यादी ही निर्दोष आणि व्यवस्थितरित्या तयार व्हावी आणि मतदारांना कुठलाही त्रास, आपलं नाव सापडण्यासाठी, मतदान केंद्र सापडण्यासाठी हा कुठलाही त्रास होऊ नये अशा पद्धतीने मतदार यादी तयार करणं हेच मुळी उद्दिष्ट याच्या मागे आहे. सर, पण एक साधारणतः नागरिकांचा असा समज असतो की एकदा मी माझं नाव नोंदवलं ते आता कायमसाठी राहणार, परंतु किंवा साधारण एक निरुत्साह दिसतो बदल करण्यासाठी किंवा कुठल्याही, मग तो पत्ता असेल, नाव असेल, तर मग अशा वेळी मग पुनरीक्षणाच्या ह्याच्या अंतर्गत कोणत्या कोणत्या व्यक्तीचा किंवा कोणत्या बदलाचा अंतर्भाव असतो? यासाठी 2 गोष्टी केल्या जातात. एक म्हणजे एकदा मतदार यादीत नाव नोंदवलं की ते तसंच राहील असं गृहीत धरणं हे बरोबर नाही. कारण कित्येकदा काही कारणामुळे स्थानांतरण होतं, पत्त्याचा बदल होतो, काही कुटुंबातल्या व्यक्ती मृत होतात, त्याचप्रमाणे इतरही काही कारणामुळे काही चुका राहिलेल्या असतील मतदार यादीमध्ये, त्या दुरुस्त करणं गरजेचं असतं. हे सगळं करण्यासाठी पुनरीक्षणाचा कार्यक्रम ही एक मतदारांना संधी आहे. पण त्याचबरोबर आमच्या प्रत्येक मतदान केंद्रावरती BLO म्हणजे बूथ लेव्हल ऑफिसर, मतदान केंद्र अधिकारी हा नेमण्यात आलेला असतो. हा मतदान केंद्र अधिकारी मतदान केंद्राचा जो परिसर आहे त्याच्या मतदार यादीसाठीचा इन्चार्ज असं म्हणता येईल. हे BLOs प्रत्येक पुनरीक्षण कार्यक्रमामध्ये आपल्या मतदान केंद्राच्या परिसरात घरोघरी जाऊन पाहणी करतात, तपासणी करतात, माहिती घेतात आणि मतदारांना विचारतात
की आपणाला काही बदल हवा आहे का किंवा हा मतदार या घरी राहतो आहे काय याची माहिती ते घेतात आणि त्याप्रमाणे मतदार यादी अधिकाधिक निर्दोष पद्धतीने ही तयार केली जाते. म्हणजे मतदारांना स्वतःहून सुद्धा अर्ज करता येतो, त्याचबरोबर आमची यंत्रणा सुद्धा मतदारांच्या घरापर्यंत पोहोचते. असं या कार्यक्रमाचं स्वरूप आहे. सर आपल्याला एक फोन येतो, तो फोन घेऊया. विनया परब मॅडम विरारून आपल्याशी बोलताय. नमस्कार मॅडम. नमस्कार. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की मतदाराने वोटिंगचा फॉर्म भरल्याच्या नंतर किती दिवसांनी ते मतदानाचं कार्ड येतं घरी? धन्यवाद मॅडम. मॅडमचा असा प्रश्न आहे की मतदानाचा फॉर्म भरल्यानंतर किती दिवसांनी वोटिंगचं कार्ड घरी येतं. या बाबतीतली तरतूद मी आपल्याला सांगतो. मतदानासाठीचा म्हणजे फॉर्म नंबर 6 हा भरल्यानंतर त्याच्यासाठीची जी काही विहित मुदत आणि प्रक्रिया आहे ती करून 10 ते 15 दिवसामध्ये मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याची प्रक्रिया पूर्ण होते. त्यानंतर त्या नोंदीचा मतदार त्याचं एपिक कार्ड आपण म्हणतो त्याला, म्हणजे मतदान ओळखपत्र हे तयार करण्यासाठी म्हणून प्रिंटिंग प्रेसला पाठवलं जातं. त्याची सुद्धा प्रोसेस आहे आणि साधारण मतदार यादीत नाव आल्यानंतर 2 ते 3 महिन्यात आपल्या हाती मतदार ओळखपत्र हे यायला हरकत नाही. पण या बाबतीत कुठलीही अशी कालमर्यादा ही कायद्याने घालून दिलेली नाही. पण आपली एक सर्वसाधारण प्रक्रिया लक्षात घेतली तर 2 ते 3 महिन्यात आपल्याकडे मतदार ओळखपत्र हे नक्की मिळू शकतं. सर एकंदरच हे बदल करून घेणं हे किती महत्त्वाचं वाटतं? महत्त्वाचं आहे का? आणि मग काय काय वेगवेगळे कुठले कुठले फॉर्म आहेत आणि ते कसे भरून घ्यायचे? मी आपल्याला उदाहरण सांगतो. होय. एक पर्टिक्युलर मतदार मतदान केंद्रावरती गेला आणि गेल्यानंतर त्याच्या असं लक्षात आलं, मतदानाच्या दिवशी गेल्यावर त्याच्या असं लक्षात आलं की आपलं नाव या मतदार यादीमध्ये नाही. मग त्याबद्दल त्याने कुरकुर केली, आरडाओरडा केला, चिडचिड केली. आपल्या मतदानाच्या हक्कापासून आपण वंचित राहतोय असंही त्याला वाटलं. मुद्दा असा होता की त्याचं नाव मतदार यादीतून वगळण्यात आलं होतं. वगळण्यात येण्याचं सुद्धा कारण असतं. जेव्हा आमचे BLOs घरोघर जातात तेव्हा ते आसपास चौकशी करतात ही व्यक्ती इथे राहतो की नाही. तो मतदार त्या परिसरातून दुसऱ्या परिसरात राहायला गेलेला होता आणि म्हणून त्याच्या जुन्या पत्त्यावरती तो अनुपलब्ध होता. त्यामुळे त्याचं नाव वगळण्यात आलं होतं. पण नाव वगळण्यात आलं हे त्याला कळणार कसं? आमच्या प्रक्रियेप्रमाणे आमच्या नोटीस बोर्डवरती आणि आमच्या सगळ्या संपर्काची जी साधनं आहेत त्यातून आम्ही कळवतो. पण त्याने जर आपला मोबाईल नंबर अटॅच केला असता मतदार यादीतल्या नावाला तर त्याला मोबाईलवरती मेसेज आला असता की आपलं नाव वगळण्यासाठीचा प्रस्ताव आहे, आपलं काही म्हणणं असेल तर मांडा, कारण हा प्रक्रियेचा भाग आहे. म्हणजे त्याने जर मोबाईल नंबर अटॅच केला असता तर त्याला ही गोष्ट आधीच कळली असती आणि मग ही वेळ आली नसती. आपल्या प्रश्नाचं उत्तर हे आहे की योग्य ते तपशील आपल्या नोंदीमध्ये, मतदाराच्या नोंदीमध्ये जर असले तर त्याचा उपयोग होतो. पत्ता चुकीचा लिहिला गेला, पत्त्यामधला पिनकोड चुकीचा लिहिला गेला, अशा काही गोष्टी असल्या तर मतदानाच्या दिवशी ओळख पटण्यासाठी म्हणून काही अडचण येऊ शकते. आणि आपलं नाव हे मतदार यादीत योग्य पद्धतीनं यायला पाहिजे, आपला पत्ता व्यवस्थित यायला पाहिजे, आपलं वय नोंदवलेलं पाहिजे, आपली जन्मतारीख मतदार यादीमधली नोंद बरोबर पाहिजे. हे सगळं बघण्याची जबाबदारी मतदार म्हणून आपली आहे. जागरूक मतदार म्हणून फक्त मतदानाच्या दिवशी जागं व्हायचं नाही आहे, तर आधीच जागं होऊन ही सगळी खबरदारी घ्यायची आहे आणि हाच संदेश आमचा पुनरीक्षण कार्यक्रम देत असतो. सर आपल्याला परत एकदा फोन येतोय, तो फोन घेऊया. DT पाटील पेण येथून आपल्याशी बोलतायत. नमस्कार पाटील सर. नमस्कार. हा मॅडम नमस्कार. नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा सर. प्रश्न असा आहे, मी आता मतदार करायला गेलो होतो आता लोकसभेचं. हो. तर असा त्यांनी सांगितलं की हा 1994चा फोन आहे. बर. तर तो तुमचा मॅच होत नाही. आता माझं वय आहे 56 वर्ष, तर म्हणलं नवीन काढायला पाहिजे का? बर. पाटीलजी आपला नेमका प्रश्न काय आहे?
मूळ म्हणजे मला तो फोटो मला बदलून पाहिजे आता. कार्ड ते म्हणलं तुम्ही बदलून घ्या. ओळखपत्र. बर बर ओळखपत्र. हा. बर. धन्यवाद सर. सर ह्याविषयी सविस्तर बोलूच आपण पुढे, पण एक थोडक्यात त्यांना उत्तर देताना काय सांगाल? आणि फोन नंबर विषयी ते बोलले, प्रश्न विचारला. पाटील साहेब, 2 मुद्दे आहेत. एक म्हणजे आपला दूरध्वनी क्रमांक, मोबाईल नंबर आपण आपल्या नावापुढे जोडू शकता. त्याच्यासाठी आता जो पुनरीक्षण कार्यक्रम चालू आहे त्यामध्ये वोटर्स ॲप या ॲपवरती आपण जर गेलात तर फॉर्म नंबर 8 याच्यामध्ये जे काही आपल्याला तपशिलात बदल करायचे असतात ते करून घेता येतात. ते तपशिलात बदल आपण केले की आपलं नवीन वोटर ID, नवीन एपिक कार्ड हे सुद्धा आपल्याला मिळू शकतं. ते कार्ड आपल्याला डाउनलोडसुद्धा वोटर्स ॲपवरून करता येईल. आपण याची जरूर नोंद घ्यावी आणि त्याचा लाभ घ्यावा. सर, म्हणजे यासाठी नोटीस ही पाठवली जाते, योग्य माहिती पाठवली जाते, पण त्यासाठीची माध्यमं आहेत जी मतदार राजापर्यंत पोहोचण्यासाठी ती सुद्धा योग्य असणं फार गरजेचं असतं. सर, मगाशी तुम्ही उल्लेख केलात की हे सगळे अर्ज, हे सगळे फॉर्म भरता येतात, तर ऑनलाईन पद्धतीतून हे सगळं भरत असताना ते काय कशा पद्धतीने भरलं जातं? अशा प्रकारचे फॉर्म भरण्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धती उपलब्ध आहेत. कारण बरीचशी माणसं जे टेक्नो सॅव्ही नाही आहेत, खास करून सिनियर सिटीझन, मग त्यांनी कसा संपर्क करावा? ऑफलाईनचं मी आधी सांगतो आपल्याला. आपलं जे मतदान केंद्र असतं त्या मतदान केंद्रावरती मी जो मगा उल्लेख केला, बूथ लेवल ऑफिसर, हे बूथ लेवल ऑफिसर्स या पुनरीक्षण कार्यक्रमाच्या दरम्यान या मतदान केंद्रावरती उपलब्ध असतात. विशेषतः सुट्टीच्या दिवशीसुद्धा तिथे विशेष शिबिर लावून आपापल्या मतदान केंद्रात हे BLOs हे उपलब्ध आहेत. तिथे आपणाला भेट देऊन आपल्याला पाहिजे तो फॉर्म भरता येईल. म्हणजे फॉर्म 6 असेल, फॉर्म 7 असेल किंवा फॉर्म 8 असेल. फॉर्म 6 म्हणजे आपण जर नवमतदार असाल, नवीन नाव नोंदणी करायची असेल तर आपण तिथे फॉर्म भरू शकता. फॉर्म 7 मध्ये आपल्या कुटुंबातील कोणा व्यक्तीचा दुर्दैवाने मृत्यू झालेला असेल तर त्याची नोंद करून ते नाव मतदार यादीतून कमी करता येतं. फॉर्म 8 मध्ये मतदार यादीमध्ये आपल्या नावाची जी नोंद आहे त्याच्यामध्ये तपशिलातला कुठलाही बदल करायचा असेल तर तो करता येतो. त्याच्यासाठीचा अर्ज फॉर्म 8 आहे. त्यामध्येच मोबाईल नंबर जर आपल्या नावापुढे जोडायचा असेल तर आपण फॉर्म 8 भरून तो भरून घेऊ शकता. ही झाली ऑफलाईन मेथड. या व्यतिरिक्त कलेक्टर ऑफिसमध्ये, आमच्या इलेक्टोरल रजिस्ट्रेशन ऑफिसर्सच्या ऑफिसेसमध्ये, म्हणजे आपण ज्याला सब डिव्हिजनल ऑफिसर रेव्हेन्यू म्हणतो यांच्याकडे, तहसीलदार कार्यालयामध्ये, अशा ठिकाणी ऑफलाईन आपल्याला फॉर्म्स भरता येतील. ऑनलाईनची सुविधा जी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने उपलब्ध केलेली आहे त्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे व्होटर्स हेल्पलाईन ॲप. हे जे व्होटर्स हेल्पलाईन ॲप आहे हे ECIच्या वेबसाईटवरती उपलब्ध आहे आणि प्ले स्टोअरवरती सुद्धा उपलब्ध आहे. हे आपण डाउनलोड करून घेतलं की त्याच्यामध्ये फॉर्म 6, फॉर्म 7, फॉर्म 8 गरजेप्रमाणे आपल्याला भरता येतात. जी काही डॉक्युमेंट्स त्याला जोडायची आहेत ती अटॅच करता येतात. तो फॉर्म ऑनलाईन सबमिट होतो. त्याच्यावरती संबंधित जे अधिकारी आहेत ते अधिकारी पुढच्या 10 दिवसामध्ये निर्णय घेतात. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होते आणि त्या फॉर्ममध्ये आपण जी विनंती केलेली आहे त्याप्रमाणे मतदार यादीतल्या नावामध्ये जो काही बदल अपेक्षित असेल, तपशिलामध्ये जी काही भर अपेक्षित असेल ती आपण करू शकता. ऑनलाईन आणि ऑफलाईन असे दोन्ही मार्ग उपलब्ध, दोन्ही सुविधा उपलब्ध आहेत. सर, पुढचा फोन घेऊया. मंगेश बोर्डे अहमदनगर येथून आपल्याशी बोलतायत. नमस्कार सर. नमस्कार मंगेशजी. हॅलो. नमस्कार सर, तुमचा आवाज येतोय, तुमचा प्रश्न विचारा. मॅडम बोला सर. आवाज येतोय का? आवाज येतोय सर, तुमचा प्रश्न विचारा. माझा प्रश्न असा आहे, मला नुकतेच आता 18 वर्ष पूर्ण वय झाले. तर मतदान कार्ड काढण्याची प्रोसेस काय आहे? धन्यवाद सर. नवीन मतदार जोडला जातो तर त्याला काय प्रक्रिया आहे? बरं, अहमदनगरचे हे मंगेश बोरुडे हे आपले नवमतदार आहेत आणि आमच्या निवडणूक आयोगाच्या दृष्टीनं सुद्धा नवमतदार हे विशेष महत्त्वाचे आहेत. 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर हा जो मतदानाचा अधिकार मिळतो आहे तो अधिकार बजावायला हे नवमतदार उत्सुक आहेत आणि आयोग सुद्धा त्यांना सर्वतोपरी मदत करायला तयार असतो.
18 वर्ष पूर्ण कधीपर्यंत व्हायला पाहिजे, तर याला कायदेशीर भाषेमध्ये क्वालिफाईंग डेट असं म्हणतात. आपली आताची लोकसभेची निवडणूक आपण जर विचारात घेतली तर 1 ऑक्टोबर 2024 या दिवशी ज्या कुणाला 18 वर्ष पूर्ण होत असतील आणि तो भारताचा नागरिक असेल तर त्याला मतदार म्हणून आपलं मत देण्याचा अधिकार आहे. म्हणून 1 ऑक्टोबर 2024ला ज्यांना 18 वर्ष पूर्ण झालेली आहेत किंवा होणार आहेत अशा युवकांनी, नवमतदारांनी फॉर्म नंबर 6 भरून व्होटर्स ॲपमधून आपलं नाव मतदार यादीमध्ये जरूर नोंदवावं. आपलं नाव मतदार यादीत नोंदलं गेलं आहे किंवा नाही हे त्यांना 20 तारखेला जी यादी प्रसिद्ध होईल त्या यादीमध्ये हे बघायला मिळेल. 30 ऑगस्ट ही अंतिम मतदार यादी प्रसिद्धीचा दिनांक आहे. 30 ऑगस्टला जी मतदार यादी प्रसिद्ध होईल त्याच्यामध्ये आपलं नाव कुठे आहे, आपलं मतदान केंद्र कुठे आहे हे नवमतदारांना बघता येईल. त्यामुळे मंगेशना माझी अशी सूचना आहे की आपण जरूर फॉर्म 6 भरावा व्होटर्स ॲपवरती जाऊन आणि यावेळच्या लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानाचा अधिकार जरूर बजावावा. मला असं वाटतं लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करणं फार महत्त्वाचं आहे. सर, आपण पुढे बोलणारच आहोत, पण आता वेळ झाली ब्रेकची. भेटूया या अल्पशा विश्रांतीनंतर. नमस्कार. विश्रांतीनंतर परत एकदा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, आपला विषय आहे तुझ्याचसाठी मतदार राजा आणि आपण बोलत आहोत, संवाद साधत आहोत डॉक्टर किरण कुलकर्णी, अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य. सर, त्यांनी मगाशी आपला नवीन मतदार ह्याच्याविषयी तुम्ही फार छान सांगितलं, परंतु या मतदान नोंदणीचा अर्ज भरताना नेमके कोणते कोणते डॉक्युमेंट्स, दस्तऐवज महत्त्वाचे लागतात आणि पैकी एखादं नसेल तर मग पर्याय काय? 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे मतदार नोंदणी करण्यासाठी आपल्याला कल्पना आहे की भारतीय राज्यघटनेने भारतीय नागरिकाला ॲडल्ट फ्रँचाईज दिलेला आहे. म्हणजे 18 वर्ष जर पूर्ण असतील तर त्या भारतीय नागरिकाला मतदानाचा अधिकार प्राप्त होतो. त्यामुळे मतदार यादीत नाव नोंदवताना तुमचा ॲड्रेस प्रूफ आणि तुमचा जन्मदिनांकाचा दाखला एवढ्या 2 गोष्टी तुम्ही अपलोड जर केल्या व्होटर्स ॲपवरती आणि तेवढ्यावरती त्याची स्क्रुटिनी होऊन मग नाव नोंदणी होऊ शकते. व्होटर्स ॲपवरती जर आपण गेला तर आपल्याला यासाठी कोणते कोणते कागदपत्र अपलोड करायचे आहेत याची यादी मिळते आणि त्याप्रमाणे आपण करत गेलात तर आपल्या नावाची नोंदणी होऊ शकते. भारत निवडणूक आयोगाने अतिशय सुलभ अशी प्रक्रियाही केलेली आहे. म्हणजे मतदार म्हणून नोंदणी करणे याची पूर्वापार जी काही पद्धती चालत आलेली होती त्याच्यामध्ये या ऑनलाईन पद्धतीमुळे खूपच बदल झालेला आहे आणि खूपच सोयीचं झालेलं आहे. तुम्ही घर बसल्या आपल्या नावाची नोंदणी करू शकता. म्हणजे मतदार म्हणून आपल्याला जर काम करायचं आहे, आपल्याला राज्याच्या, देशाच्या या लोकशाहीच्या प्रक्रियेत सहभागी व्हायचं आहे तर आपल्याला ते आता खूप सोपं झालेलं आहे. नवमतदारांकडून आमची अशी अपेक्षा आहे की ते मोठ्या प्रमाणात 18 वर्ष 1 ऑक्टोबरला ज्यांना पूर्ण होत आहेत ते सर्व नवमतदार हे आपली नाव नोंदणी करतील अशी आमची अपेक्षा आहे. नक्कीच सर. आणि परंतु एखाद्याला व्यक्तीला वैयक्तिक तपशिलात जर का बदल करायचा असेल की काही कारणांनी नाव चुकलंय, पत्ता चुकलाय, मग कोणते फॉर्म भरावे त्यांनी? त्याच्यासाठी फॉर्म नंबर 8 आहे. हा जो फॉर्म नंबर 8 आहे हा इलेक्शन आपले इलेक्ट्रॉनिक रजिस्ट्रेशन रूल्स जे आहेत 1961चे त्याच्याप्रमाणे हे फॉर्म्स तयार झालेले आहेत. मी आपल्याला सांगितलं तसं व्होटर्स ॲपमध्ये फॉर्म 8 या ऑप्शनवरती आपण गेलात की त्याचे कॉलम्स अतिशय सोपे आहेत. म्हणजे आपला मूळ तपशील काय आहे आणि आता आपल्याला काय बदल पाहिजे आहे त्याच्यात याची फक्त तिथे नोंदणी करायची आहे. आणि मग मतदार यादीतला आपला क्रमांक काय आहे, मतदार यादीत कोणतं नाव कशा क्रमाने नोंदवलं गेलेलं आहे याचा उल्लेख आपल्याला करावा लागेल आणि बदल ज्याच्यामध्ये पाहिजे त्याच्याबद्दल स्पष्टता पाहिजे. हे आपण दाखल केलं की जरूर फॉर्म 8 नुसार मतदार यादीत तुम्हाला जो बदल पाहिजे तो घडवून आणता येईल. सर, एक आता चर्चा करताना लक्षात येते की नोंदणी असेल, दुरुस्ती असेल, हे सगळं आपल्याला ऑनलाईन भरता येतं, ऑफलाईन भरता येतं. पण जर का एखाद्या व्यक्तीचं स्थलांतर झालं, कारण हेही खूप मोठ्या प्रमाणावर होणारी गोष्ट आहे, मग त्यावेळी नेमकी प्रक्रिया काय असते? स्थलांतर जेव्हा एखाद्या व्यक्तीचं होतं तेव्हा एका बूथवरून, एका मतदान केंद्रावरून दुसऱ्या मतदान केंद्रावर,
कधी कधी शक्यता आहे एका विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्या विधानसभा मतदारसंघात, कधी कधी एका लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्या लोकसभा मतदारसंघात, आणि काही लोक तर राज्याबाहेर सुद्धा स्थलांतरण करतात. हो. याची प्रक्रिया अशी आहे की आपण जेव्हा असं स्थलांतरण करतो, नवीन ठिकाणी आपण जिथे दाखल होतो आहोत तिथे आपण जर अर्ज भरला, मला मतदार म्हणून या मतदार यादीमध्ये माझं नाव समाविष्ट करा असा अर्ज भरला, त्याच्यामध्ये एक कॉलम असतो, आपला जुनी मतदार यादीतला क्रमांक आपला किती आहे, कोणता विधानसभा मतदारसंघ आहे, कोणतं राज्य आहे, याचा तपशील आपण जर तिथे भरला तर आमची यंत्रणा या मतदारसंघात जसं नाव दाखल करून घेते तसं त्या मतदारसंघाच्या नोंदणी अधिकाऱ्याला कळवते की या मतदाराने आमच्याकडे अर्ज केलेला आहे, आम्ही त्यांचं नाव आमच्या मतदार यादीत नोंदणी करून घेतो आहोत, आपण आपल्याकडच्या मतदार यादीतून हे नाव कमी करावं. त्याप्रमाणे त्या मतदार यादीतून ते नाव कमी केलं जातं, त्याची इंटिमेशन पाठवली जाते आणि ही प्रक्रिया पूर्ण केली जाते. म्हणजे स्थलांतर केल्यानंतर जुन्या मतदारसंघाऐवजी नव्या मतदारसंघात आपल्याला मतदान करण्याची संधी प्राप्त करून घेता येते. अतिशय सोपी प्रक्रिया आहे. सर, आपल्याला फोन येतोय, तो फोन घेऊया. विक्रम जाधवजी सातारा येथून आपल्याशी बोलताय. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार नमस्कार. कुलकर्णी साहेब नमस्कार. नमस्कार. प्रश्न असा होता माझा की येत्या चालूला लोकसभेला मागच्या विधानसभेला मतदानाचा टक्का अतिशय खालच्या स्तराला होत चाललाय. माझ्या माहितीनं 60%, 70%, 55% आता हा मतदानाचा टक्का घसरत चाललाय. ह्याच्यासाठी काय आपल्याकडं आपल्या यंत्रणेकडून काय दंडात्मक कारवाई काय करण्यासारखी काय असते का, जेणेकरून टक्केमध्ये वाढ होता येईल, म्हणजे धन्यवाद सर. जनजागृती. धन्यवाद सर. त्यांचा मुद्दा लक्षात आला. हो. त्यांचं म्हणणं असं आहे की मतदानाचा टक्का हा घटतो आहे, घटला आहे, आणि तसं न होण्यासाठी आपल्याला काय काय उपाययोजना करता येतील किंवा केल्या आहेत, अशा प्रकारचा त्यांचा प्रश्न आहे. ही बाब खरी आहे की मतदानाचा टक्का घटणं हे एका चांगल्या समाजाच्या दृष्टीनं काही चांगलं लक्षण नाही, आणि म्हणून लोकांनी जागरूक राहून मोठ्या संख्येनं या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हायला पाहिजे. परंतु असं दिसून येतं की काही विशिष्ट घटकांमध्ये मतदानाच्या बाबतीत औदासिन्याचं प्रमाण आहे. म्हणजे अगदी खरं सांगायचं तर शहरी भागामध्ये फार कमी लोक मतदानासाठी बाहेर पडतात असं चित्र काही नागरी मतदारसंघांमधून दिसून येतं. आता खरं सांगायचं म्हणजे भारतीय राज्यघटनेमध्ये मतदानाचा अधिकार हा सक्तीचा अधिकार केलेला नाही. म्हणजे मतदानाची सक्ती नाही आहे. मतदान करायचं किंवा नाही हे त्या मतदाराने ठरवायचं आहे, व्हॉलंटरी आहे, आणि म्हणून संपूर्णपणे या समाजातल्या लोकांच्या सद्भावनेवरती, चांगल्या विचारांवरती ही बाब अवलंबून आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण म्हणता ती बाब खरी आहे की 55 ते 60% आपला टक्का गेला होता, परंतु गेल्या विधानसभा आणि लोकसभेपेक्षा या लोकसभेमध्ये आपला मतदानाचा टक्का मार्जिनली का होईना, थोडासा का होईना, पण वाढलेलाच आहे. आपण मतदानाचा टक्का टिकवला आहे, तो वाढवलेला आहे. विधानसभेमध्ये आपण आणखी पुढे जाऊ, याच्यासाठी वेगवेगळे प्रबोधनात्मक कार्यक्रम तर आपण घेतच असतो, पण हा स्वतःहून वाटण्याचा विषय आहे, स्वतःहून विचार करण्याचा विषय आहे असं मला तरी वाटतं. दंडात्मक कारवाईचा उल्लेख आत्ता प्रश्नकर्त्यांनी केला. याबाबत दंडात्मक कारवाईची कुठलीही तरतूद नाही, आणि अशी तरतूद असणं भारतीय राज्यघटनेला अपेक्षित नाही. त्यामुळे आपापल्या सत्सद विवेक बुद्धीला जागून स्वतःहून आपलं हे मतदानाचं पवित्र कर्तव्य सर्वांनी पार पाडायला पाहिजे, आणि त्यासाठीचं वातावरण समाजात निर्माण करणं ही तुमची, आमची, सर्वांचीच जबाबदारी आहे. आपण सगळे मिळून ती जबाबदारी घेऊयात आणि मोठ्या संख्येने मतदान घडवून आणूयात. सर, आत्ता आपण बोललो की SSR पुनरीक्षणाचा भाग हा याद्यांबाबत जसा आहे तसा हा मतदान केंद्रांच्या बाबतीत सुद्धा आहे का हो? फार छान प्रश्न विचारला तुम्ही. जसं मतदार यादीचं एका अर्थी शुद्धीकरण म्हणून, म्हणजे जे स्थलांतरित मतदार आहेत, मृत मतदार आहेत, त्यांची नावं कमी करणं, नवीन मतदारांची नावं त्याच्यामध्ये भर घालणं,
हे झालं मतदार यादीचं शुद्धीकरण. याचप्रमाणे मतदान केंद्रांची सुद्धा पुन्हा पुन्हा पाहणी करून त्यामधल्या ज्या काही मतदान केंद्राच्या इमारती या मोडकळीला आल्या असतील, त्यात काही खराबी झाली असेल, तिथे एक तर दुरुस्ती करायला पाहिजे किंवा नवीन ठिकाणी ते मतदान केंद्र शिफ्ट करायला पाहिजे. कारण मतदाराला मतदान केंद्रामध्ये सर्व प्रकारच्या सुविधा मिळाव्यात. म्हणजे पिण्याचं पाणी उपलब्ध असावं, उन्हाच्या काळामध्ये सावली तिथे उपलब्ध असावी, महिला ज्या असतात त्यांच्याबरोबर लहान मूल असेल तर त्यांच्यासाठी काही व्यवस्था असावी. अशा अनेक प्रकारच्या तरतुदी कायद्यामध्ये आहेत. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने पण गाईडलाईन्स दिलेल्या आहेत. तर या सर्व ज्याला आपण मिनिमम फॅसिलिटीज म्हणतो या असाव्यात. अशा पद्धतीची मतदान केंद्र तयार करण्यासाठी महाराष्ट्रात संपूर्ण यंत्रणेनं कामकाज केलेलं आहे. पुनरीक्षण कार्यक्रमामध्ये हीच पाहणी केली जाते आणि मतदान केंद्रांची संख्यासुद्धा गरजेनुसार वाढवली जाते. मी थोडीशी आकडेवारी सांगतो. लोकसभा निवडणुकांमध्ये म्हणजे मे महिन्यापर्यंत आपल्या राज्यात 98,140 अशी एकूण मतदान केंद्रांची संख्या होती. पुनरीक्षण कार्यक्रमामध्ये मतदारांची संख्या वाढल्यामुळे किंवा एका मतदान केंद्रामध्ये 1500 पेक्षा जास्त मतदार झाल्यामुळे त्या मतदान केंद्राचं विभाजन करून अशी मतदान केंद्रांची संख्या वाढवून आता 1 लाखापेक्षाही जास्त मतदान केंद्र या विधानसभेसाठी आपल्या राज्यात असणार आहेत. मतदान केंद्रांची रचना, मतदान केंद्रांमधली व्यवस्था या सगळ्याचा विचार या पुनरीक्षण कार्यक्रमामध्ये यंत्रणेनं केलेला आहे. सर, ह्या सगळ्यात आपण म्हणतोय की मतदार यादी मला असं वाटतं ही फार महत्त्वाची भूमिका बजावते. मग मतदारांनी माझं नाव त्या यादीमध्ये आहे की नाही हे नेमकं कधी तपासावं? आणि त्याला जोडून एक प्रश्न विचारू इच्छिते की कुटुंबामध्ये एक आपण सर्वसाधारण बघितलं की 4 माणसं आहेत, तर एका व्यक्तीचं नाव एकीकडे आलं, दुसऱ्या व्यक्तीचं तिसरीकडे आलं आणखीन, तर ह्याचंही एकत्रीकरण करता येतं का? पहिल्या प्रश्नाचं उत्तर आधी देतो. मतदार यादीत नाव कधी बघावं याचं एका शब्दात उत्तर आज असं आहे. बर. रोजच बघायला हरकत नाही, चेक करायला हरकत नाही. आणि हे दर निवडणुकीच्या आधी करायला हवं? कधीही करता येईल. बिकॉज इलेक्टोरल रोल अपडेशन इज अ कंटिन्युअस प्रोसेस. त्यामुळं तुम्हाला कधीही ते बघता येतं, ऑनलाईन बघता येतं. आपण वोटर्स ॲपवरती जा, मतदान यादीतलं आपलं नाव हे तपासा, आपलं मतदान केंद्र तपासा. कारण मी आत्ता म्हटलं तसं पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत काही मतदान केंद्रांची जेव्हा पुनर्रचना होते तेव्हा आपलं नाव तिथून शेजारच्या मतदान केंद्रात गेलेलं असू शकतं. ते आपल्याला चेक करता येईल. त्याचबरोबर तुम्ही दुसरा एक मुद्दा काढला की एकाच कुटुंबातल्या व्यक्तींची नावं वेगवेगळ्या मतदान केंद्रावरती असतील तर काय करता येईल. याच्यासाठीचा उत्तम उपाय म्हणजे आता जो पुनरीक्षण कार्यक्रम चालू आहे यामध्ये फॉर्म नंबर 6 भरून एका बूथवरून दुसऱ्या बूथवरती आपलं नाव शिफ्ट करून घेणं. या पद्धतीनं सर्वांना एकाच मतदान केंद्रावरती आपलं नाव करून घेता येईल. त्याच्यासाठी नियमांची व्यवस्था केलेली आहे. त्याचबरोबर पुनर्रचना होत असताना सुद्धा काही मतदारांचं शिफ्टिंग एका मतदान केंद्रातून दुसऱ्या मतदान केंद्रावरती करावं लागतं. त्याही माध्यमातून कुटुंबातील सर्व व्यक्तींचं एकाच मतदान केंद्रावरती मतदान हे घडवून आणता येईल. सर, मगाशी आपल्या प्रेक्षकांनीच प्रश्न विचारला की ओळखपत्र हे फार एक तर महत्त्वाची भूमिका तेही बजावत असतं, तर त्याच्यासाठी परत एकदा ॲप्लिकेशन ते परत मिळवण्यासाठी अर्ज करता येतो का? ओळखपत्र मिळवण्यासाठी वेगळा अर्ज करण्याची गरज नाही. बरं. आपल्या मतदार यादीचा उमेदवाराचा क्रमांक आणि नाव असा तपशील आपण जर भरला तर आपल्याला वेबसाईटवरनं, ECIची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरनं डिजिटल ओळखपत्र कधीही डाउनलोड करता येतं. ते आपल्याला उपलब्धच आहे. त्या व्यतिरिक्त आपल्याला हार्ड कॉपी पाहिजे असेल तर हार्ड कॉपीसुद्धा आपल्या पोस्टल ॲड्रेसवरती पोस्टामार्फत पाठवण्याची व्यवस्था भारत निवडणूक आयोग करत असतं. सर, पण प्रिंट करताना असंही होतं की ते प्रिंट छपाई नीट येत नाही, फोटो ब्लर येतो. मग नेमकं त्यावेळी कोणते दस्तऐवज, मी कुठले डॉक्युमेंट प्रोड्यूस करणं गरजेचं आहे, दाखवणं गरजेचं आहे की त्याला प्रूफ म्हणून ग्राह्य धरलं जाईल? आपला जो प्रश्न आहे त्याचं खरं उत्तर असं आहे की MT सिरीज ही जी सिरीज होती एपिक कार्डची ओळखपत्रांची, या सिरीजमधल्या काही भागांमध्ये
छायाचित्र ब्लर्ड आली अशा तक्रारी होत्या आणि म्हणूनच निवडणूक आयोगाने एमटी सिरीजच आता रद्द केलेली आहे. एमटी सिरीजच्या जागी नवीन मतदान ओळखपत्र ही आयोगाने सर्व मतदारांना देण्याची सुरुवात केलेली आहे. आपला फोटो जर चांगला आलेला नसेल आणि फोटो बदलून घ्यायचा असेल तर त्याप्रमाणे मी मगा सांगितलं तसं वेबसाईटवरती आपण त्याप्रमाणे अर्ज करू शकता आणि फोटो बदल करून घेऊ शकता. नक्कीच आहे सर. आपल्याकडे दिव्यांग मतदारांचा सुद्धा खूप मोठा घटक आहे, तर त्या दृष्टीने त्यांना मतदान करणं हे सुकर व्हावं यासाठी काय उपाययोजना आहेत किंवा काही उपक्रम राबवले जातात? दिव्यांग मतदारांसाठी भारत निवडणूक आयोगाने सक्षम या नावाचं एक ॲप केलेलं आहे. या ॲपमधून दिव्यांग मतदारांना फॉर्म नंबर 678 हे तर भरता येतातच, पण त्या व्यतिरिक्त मतदान केंद्रावरती जाण्या येण्यासाठी काही व्यवस्था पाहिजे असेल किंवा मतदान केंद्रावरती काही मदत पाहिजे असेल, असिस्टन्स पाहिजे असेल तर तो सुद्धा त्याद्वारे मिळू शकतो. त्याचबरोबर या लोकसभा निवडणुकीपासून महाराष्ट्रात तरी ज्या दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रावरती येऊन मतदान करणं शक्य नाही अशा मतदारांसाठी होम वोटिंगची व्यवस्था केलेली आहे. त्याच्यासाठीचा जो फॉर्म आहे तो फॉर्म आमचे BLOs घरोघर जाऊन दिव्यांग मतदारांची नोंद हे मतदार यादीमध्ये केलेली असते. त्यामुळे अशा मतदारांच्या घरी जाऊन होम वोटिंगची फॅसिलिटी त्यांना आहे अशी माहिती देतात. दिव्यांग मतदाराने जर असं सांगितलं की मला होम वोटिंग करायचं आहे तर त्याप्रमाणे त्यांच्यासाठी होम वोटिंगची व्यवस्था मतदानाच्या दिवसाच्या पूर्वी 5 ते 6 दिवसामध्ये केली जाते. सर, आपला हा मतदार राजा जेव्हा केंद्रावर जातो तेव्हा असं होतं की नाव पुढे मागे होतं किंवा योग्य पद्धतीने केंद्र मिळत नाही, तर किंवा केंद्रावर गेल्यावर आपलं नाव कशा पद्धतीने तपासायचं हे सगळं कसं करावं याची योग्य पद्धत काय? याच्यासाठी 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे व्होटर इन्फॉर्मेशन स्लिप अशी BLO कडनं प्रत्येक मतदाराला दिली जाते. ही आपल्याला जर का ती मिळाली नसल्यास सर, ती जर मिळाली नसेल तर मग आम्ही सांगितलेला सोपा उपाय म्हणजे व्होटर्स ॲप वरती जाऊन आपलं नाव सर्च करा, आपला अनुक्रमांक काय आहे मतदार यादीतला तो तुम्हाला कळेल, मतदान केंद्र कळेल. मतदान केंद्र आणि अनुक्रमांक माहिती झाला की आपल्याला मतदान केंद्रावरती कुठलीच अडचण येणार नाही. ओके सर, मला असं वाटतं की खूप छान तुम्ही माहिती सांगताय. पण मगाचा मुद्दा मी म्हणेन की ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा मतदार राजा स्थलांतर करतो तेव्हा सुद्धा हे सगळं लागू पडतं का आणि तेव्हा सुद्धा हेच सगळे फॉर्म भरायला लागतात का, त्याविषयी काय सांगा? स्थलांतर जो मतदार करतो त्याला नवीन ठिकाणी मतदान जर करायचं असेल, मतदानाचा अधिकार बजावायचा असेल तर त्यांना फॉर्म नंबर भरावाच लागेल. स्थलांतरासाठी म्हणूनचा फॉर्म भरल्यानंतर मी मघा सांगितलं त्याप्रमाणे त्यांचं नाव त्या मतदार यादीत समाविष्ट होईल, पण एका वेळेस 2 मतदारसंघांमध्ये किंवा 2 बूथवर एका मतदाराचं नाव असणं अपेक्षित नाही. म्हणून जिथून त्याचं स्थलांतर झालेलं आहे तिथल्या नोंदणी अधिकाऱ्यांकडून त्यांचं नाव कमी करून घेण्याची सुद्धा कार्यवाही करण्यात येते आणि ही कार्यवाही मतदारानेच करायची असं नसून त्याने नवीन ठिकाणचा फॉर्म भरला तर जुन्या ठिकाणच्या जुन्या मतदारसंघाच्या नोंदणी अधिकाऱ्याला आमची यंत्रणा कळवते आणि तिथून त्यांचं नाव कमी करण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात येते. सर, आपली चर्चा आपण अशीच सुरू ठेवणार आहोत, पण परत एकदा वेळ झाली ती विश्रांतीची. भेटूया या ब्रेकनंतर. विश्रांतीनंतर परत एकदा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपला विषय आहे तुझ्यासाठी मतदार राजा आणि डॉक्टर किरण यांच्याबरोबर खूप छान चर्चा आपली चालली, ती आपण पुढे नेणारच आहोत. पण एक फोन येतोय, तो आधी फोन घेऊया. शिवानंद वसईदार निपाणी येथून आपल्याशी बोलतायत. नमस्कार सर. नमस्कार मॅडम, शिवानंद वसई बोलतोय. माझा प्रश्न असा आहे, सध्या 18 किंवा 19 वयाची जी मुलं मुली असतात त्यांची आता मतदानाचा हक्क बजावण्यासाठी त्यांनी प्रयत्न असतात आणि काही कारणामुळे त्यांचं म्हणजे समजा आता या मतदान नोंदणी यावेळी करावी लागतो मतदानाच्या अगोदर, पण आता हे पेंडिंग पडलं, त्यांच्या हातात मतदान नोंदणी झाली नाही. मग यापुढे जर त्यांनी मतदानाची नोंदणी करून घ्यायची असेल तर कुठं नोंदणी केली पाहिजे, कशा प्रकारे केली पाहिजे जेणेकरून त्यांचं म्हणजे मतदान कार्ड वगैरे त्यांना लागणार आयुष्य म्हणजे कंपल्सरी, मग त्यासाठी तुम्ही कशा प्रकारे मार्गदर्शन कराल असा माझा प्रश्न आहे. धन्यवाद सर.
नवमतदारांचाच मुद्दा आहे. हो हो मी आपल्याला सांगू इच्छितो की मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमामध्ये काही कारणामुळे सर थोडं तुम्हाला थांबवते, त्यांच्या प्रश्नाला जोडून विचारते की काही वेळेस असं होतं की ॲप्लिकेशन केलेलं असतं पण हातात ओळखपत्र येत नाही, तर त्यावेळी सुद्धा त्यांना तरी सुद्धा ॲप्लिकेशन केलंय ह्या बेसवर मतदान करता येतं का, आणि त्यांचा प्रश्न. बरोबर, दोन मुद्दे आहेत की एक म्हणजे काही कारणामुळे जर मतदार यादीत नाव आलेलं नसेल तर कोणत्याही निवडणुकांच्या आधी साधारण 3 आठवडे म्हणजे मतदानाचा जो दिनांक आहे त्या दिनांकाच्या आधी साधारण 3 आठवडेपर्यंत आपल्याला मतदार यादीमध्ये नवीन नाव आपलं दाखल करता येतं. ती मुदत असते आणि त्याप्रमाणे नाव दाखल करून निवडणुकीत मतदानाचा हक्क सुद्धा बजावता येतो. दुसरी गोष्ट अशी की मतदानाचं जे ओळखपत्र आहे ते ओळखपत्र आहे. ओळखपत्रामुळे मतदानाचा अधिकार मिळालेला आहे असं नाही. म्हणजे ओळखपत्र नसेल तर मतदान करता येणार नाही असं मुळीच नाही. ओळखपत्र त्याला आपण असं म्हणतो की वन ऑफ द आयडेंटिटी कार्ड्स, म्हणजे मतदाराची ओळख पटवण्याचं ते एक फक्त माध्यम आहे. काही कारणामुळे ओळखपत्र हातात नसेल पण मतदार यादीत नाव असेल तर असा मतदार जेव्हा मतदान केंद्रावरती जातो तेव्हा त्याला मतदान करता येतं. त्याची ओळख पटवण्यासाठी त्याला इतर प्रकारची काही कार्ड्स किंवा त्याची ओळख म्हणून द्यावं लागेल. आता उदाहरणार्थ नॅशनलाइज बँकांचं सुद्धा फोटो पासबुक असतं. त्या फोटो पासबुकचा उपयोग सुद्धा आपल्याला ओळखपत्र म्हणून करता येतो. गव्हर्नमेंटची कुठलीही ओळखपत्र गव्हर्नमेंट सर्वंट्स वापरू शकतात. दिव्यांगांना मंत्रालयातर्फे एक ओळखपत्र दिलं जातं. अशा वेगवेगळ्या डिपार्टमेंट्सतर्फे वेगळ्या घटकांसाठी जी ओळखपत्र दिलेली असतात ती ओळखपत्र ज्याच्यावरती फोटोग्राफ आहे असं ओळखपत्र निवडणुकीचं मतदान ओळखपत्र नसलं आणि ते तुम्ही दाखवलं तरी तुम्हाला मतदान करता येईल. आणि निपाणीच्या आपल्या प्रश्नकर्त्यांचा जो मुद्दा होता की काही कारणामुळे आत्ता नाव आलं नाही तरी देखील मतदानाच्या दिवसाच्या 3 आठवडे आधीपर्यंत आपल्याला फॉर्म नंबर 6 भरता येईल आणि आपलं नाव मतदार यादीमध्ये घालून घेता येईल. आपल्याला मतदान ओळखपत्र मिळालं नाही तरी मतदानाचा अधिकार डावलला जाणार नाहीये. मतदार यादीत नाव असेल, आपण चेक केलं असेल वोटर्स ॲपवरून, तो अनुक्रमांक आणि मतदान केंद्र लक्षात ठेवा आणि मतदान केंद्रावरती जाऊन मतदान करा. आपलं दुसरं कुठलं आय कार्ड बरोबर ठेवा, तेवढं पुरेसं आहे. त्यामुळे त्यांचा जो प्रश्न आहे की ओळखपत्र मिळालं नाही तर मग मी मतदान कसं करू, तर हा प्रश्न उपस्थितच होत नाही. सर मगाशी आपण बोलता बोलता उल्लेख केला की हयात नसलेल्या व्यक्ती एकतर कोणत्या पद्धतीने त्यांचं नाव कमी करता येतं, आणि त्याला जोडून विचारेन की असं आत्ता आपण अशा अडचणींना मतदार राजा सामोरा गेला आहे की मागच्या कैक वर्ष माझं नाव होतं पण यावेळी नाही. मग असं होतं का की नाव वगळलं गेलं, असं वगळलं जातं का? नाव वगळलं जाण्याची जी प्रमुख कारणं आहेत ती मी आपल्याला सांगितली. की मतदान केंद्राची पुनर्रचना करताना किंवा मतदार यादीचं पुनरीक्षण करताना ते दर 6 महिन्यांनी वर्षभरातून एकदा हे पुनरीक्षण होत असतं. हे पुनरीक्षण करताना आमच्या बूथ लेवल ऑफिसरना जर असं आढळून आलं की अमुक एक व्यक्ती या क्षेत्रामध्ये राहत नाही, आता हे त्याला तसं आढळून येण्याचं कारण असं की काही तात्पुरत्या कारणासाठी नेमक्या त्याच कालावधीसाठी ती व्यक्ती बाहेरगावी गेली असेल तर असं होऊ शकतं ना. आणि म्हणून प्रत्येक निवडणुकीच्या आधी आपलं नाव आहे की नाही हे चेक करणं हे सर्वोत्तम. आणि त्याच्यासाठी मी म्हटलं तसं 3 आठवडे आधी चेक करावं. काही कारणामुळे ते जर वगळलं गेलं असेल तर आपल्याला पुन्हा ते ॲड करून घेता येईल. आणि आपला मोबाईल नंबर जर त्याच्याशी अटॅच करून ठेवलेला असेल तर मतदार यादीतल्या आपल्या नोंदीबद्दल जी काही कार्यवाही होते आहे, वगळण्याची कार्यवाही असेल, इतर काही असेल, तर ती सगळी माहिती आपल्यापर्यंत तातडीने येऊ शकते. आपण जो उल्लेख केला की मृत व्यक्तींच्या संदर्भात, कुटुंबातली मृत व्यक्ती एखादी झालेली असेल तर कुटुंबातल्या व्यक्तीनं ते नोंदणी अधिकाऱ्याला कळवणं अपेक्षित आहे की ही व्यक्ती मृत झालेली आहे, यांचं नाव मतदार यादीतून कृपा करून कमी करा. त्याची प्रोसेस अशी आहे की असा अर्ज आल्यानंतर 7 दिवसाची कमीत कमी मुदत दिली जाते, एक नोटीस काढली जाते. 7 दिवसात काही ऑब्जेक्शन आलं नाही, हरकत आली नाही आणि खात्री पटली
तर त्या व्यक्तीचं नाव मतदार यादीतून डिलीट केलं जातं. ओके सर, जसं आपण म्हटलं तसं अलीकडे वंचित एक जो भाग घटक आहे आणि तृतीयपंथी यांचा सहभाग सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे. त्यांचा सहभाग अधिकाधिक वाढावा या दृष्टीने काय सध्या यंत्रणा किंवा आपलं शासन उपक्रम घेते, काय उपाययोजना आहेत? आपल्यामध्ये अनेक समाज घटक आहेत की त्यांच्यामध्ये मतदानाची जागृती वाढावी आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात मतदान करावं यासाठी भारत निवडणूक आयोग, आमचं कार्यालय महाराष्ट्र राज्यामध्ये आपण खूप प्रयत्नशील आहोत. त्यातले काही घटक म्हणजे महिला असतील, तृतीयपंथी असतील, दिव्यांग असतील किंवा आपले नवमतदार असतील, यांच्यासाठी आपण प्रबोधनाचे अनेक कार्यक्रम घेतो, त्यांच्यापर्यंत पोहोचतो. मी आपल्याला सांगू इच्छितो की विशेषतः तृतीयपंथीयांमध्ये सुद्धा आता मोठ्या प्रमाणात जागृती झालेली आहे. त्यांच्या नावाची नोंद मतदार म्हणून मोठ्या प्रमाणात आपल्या राज्यात झालेली आहे आणि मतदानाचं प्रमाणसुद्धा वाढलेलं आहे. या सगळ्याच घटकांना बरोबर घेऊन आणि त्यांना जास्तीत जास्त मतदानाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी करून आपल्याला आपली लोकशाही यशस्वी करायची आहे. याच्यासाठीचे जे जनजागृतीचे कार्यक्रम आहेत त्याच्यासाठी आमच्या कार्यालयाचं सुद्धा अतिशय यशस्वी असं यूट्यूब चॅनेल आहे, ट्विटर हँडल आहे, फेसबुक आहे. आमच्या यूट्यूब चॅनेलवरती विविध विषयांवर छोटे छोटे व्हिडिओज आम्ही प्रसारित केलेले आहेत. जवळपास 700 व्हिडिओज आमच्या यूट्यूब चॅनेलवर उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये मतदाराने नोंद कशी करावी, स्थलांतराचा आपला मुद्दा होता, स्थलांतर झाल्यानंतर काय कार्यवाही करावी, मृत व्यक्तीसाठी म्हणून कोणती प्रक्रिया आहे, मतदान केंद्र कसं शोधावं, अशा छोट्या छोट्या विषयांवरती छोटे छोटे व्हिडिओज हे दिलेले आहेत. मी तर आवाहन करेल की मतदारांनी आणि आपल्या नागरिकांनी जरूर आमचं यूट्यूब चॅनेल पाहावं आणि त्यामध्ये ही सगळी जी माहिती आहे त्याचा लाभ घ्यावा. सर, अगदी थोडक्यात काय सांगाल की गृहनिर्माण संस्था ज्या अलीकडे होत आहेत त्यांना स्वतःचं मतदान केंद्र, कारण मतदार राजाचा टक्का खूप असतो, तर त्यावेळी त्यांना तात्कालिक सोय करता येते का? थोडक्यात काय सांगाल? ही सोय तात्कालिक अशी नसते. ते जे मतदान केंद्र उभारलं जातं ते कायमस्वरूपीच मतदान केंद्र उभारलं जातं. त्याच्यासाठी गृहनिर्माण संस्थेच्या लोकांची तयारी पाहिजे की आम्ही हे मतदान केंद्र व्यवस्थितरित्या इथे उभारायला मदत करू. त्याचबरोबर त्या गृहनिर्माण संस्थेमध्ये साधारणपणे 700 ते 800 जर मतदार असले तर अशा प्रकारे मतदान केंद्र उभारलं जातं. आपल्या राज्यामध्ये या पुनरीक्षण कार्यक्रमामध्ये म्हणजे या महिन्याभरातच अशा प्रकारची 1165 मतदान केंद्र राज्यभरात गृहनिर्माण संस्थांमध्ये उभारण्यात आलेली आहेत. खूप छान सर, तुम्ही आज इथे आलात, इतकी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन आम्हा सगळ्यांना केलं, त्यासाठी सर्वप्रथम आमच्या संपूर्ण टीमतर्फे आणि आमच्या वाहिनीतर्फे तुमचे मनापासून आभार मानते. मला असं वाटतं या सगळ्याची माहिती आपला जागरूक मतदार राजा आहे तो नक्की घेईल. त्यामुळे मतदान करणं ही अतिशय महत्त्वपूर्ण भाग आहे, ते आवर्जून करा. लोकशाही बळकट करण्यासाठीचं फार सुंदर माध्यम आहे. आपल्या संविधानानं आपल्याला दिलेलं ते वरदान आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. त्यामुळे मतदान करा आणि जे नवनवीन मतदार आता पुढे येणार आहेत त्यांना सुद्धा हे मार्गदर्शन, त्यांच्यापर्यंत सुद्धा ही माहिती आवर्जून पोचवा. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या सूचना आमच्यापर्यंत येऊ द्या. त्यासाठीची आमची सगळी माध्यमं तुम्हाला माहिती आहे. फेसबुक आहे, ट्विटर हँडल आहे, यूट्यूबवर आजचा भाग किंवा इतर सगळे कार्यक्रम तुम्ही बघू शकता. तुम्ही आम्हाला ईमेलसुद्धा करू शकता. त्यामुळे तुमच्या सूचना, तुमच्या प्रतिक्रिया यासाठी सुद्धा आमच्यासाठी खूप मोलाच्या आहेत. आमच्यापर्यंत त्या येऊ द्या. अशाच नवनवीन भागासह आपण नक्की भेटूया हॅलो सह्याद्रीच्या पुढील भागातून. तोपर्यंत पाहत राहा हॅलो सह्याद्री.